आणि अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरती आज लिहून घ्या की स्टँडिंग कमिटीवरती आरोप करणारे जे कोण आहेत ना, त्यांनी आज या क्षणाला या मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्क्स कमिटी सिटी आणि वर्क्स कमिटी सबमध्ये तिकडे आलेले प्रस्ताव जे स्टँडिंगला येतात आणि केवळ वर्क्स कमिटीमध्ये ते सादर केले जातात, केवळ त्या ठिकाणी वर्क्स कमिटीला दाखवण्यासाठी. त्यावेळेला वर्क्स कमिटीमध्ये आलेल्या प्रस्तावावरती तिकडे असणारे इंजिनियर हे ज्यांचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या ठेकेदाराला फोन करून सांगतात की वर्क्स कमिटी चेअरमनला भेटा. ते कशासाठी भेटा? आज या क्षणाला. आणि त्यामुळे आपण जेव्हा या महानगरपालिकेमध्ये टक्केवारीच्या घोषणा करतो, ही महानगरपालिका करप्शन होणार नाही म्हणून आम्ही प्रयत्न करतोय असं आपण जेव्हा म्हणता तेव्हा आपलं स्वागत आहे. पण अदृश्य भिंतीद्वारे कानोसा घ्या की आपल्या पाठीमागे काय चाललंय आणि ते पण शोधण्याचा प्रयत्न करा. उगाच आरोप करायचे आणि आरोपातून काहीतरी मुंबईकर जनतेला वेगळं भासवण्याचा प्रयत्न करायचा. 25 वर्ष जे टक्केवारीवरती चालले ती टक्केवारी आम्ही बंद केलंय अशा मोठ्या वल्गना करायच्या. पण त्याच इकडे असणाऱ्या माझ्या सदस्य सहकार्याला मी सांगू इच्छितो की वर्क्स कमिटीमध्ये प्रस्ताव आल्यानंतर योगेश सागर इंजिनियरचा फोन जातो आणि प्रस्ताव असताना माणसाला सांगितलं आता वर्क्स कमिटीच्या अध्यक्षाला भेट, तो सिटीचा आहे की सबबचा आहे, दोन्हीकडनं. हे कोण, ही अदृश्य शक्ती कोण आहे ती जरा शोधा, ती शोधा आणि मग कळेल की मुंबई महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने काय चाललंय. आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे. या मुंबई शहरामध्ये आम्ही राहतो, गेले अनेक वर्ष आमचे पूर्वज या ठिकाणी मुंबई शहरामध्ये गावखेड्यातून महाराष्ट्रातून इथे आले, इथे राहिले. या शहरावरती आमचं प्रेम आहे. या मुंबई शहराला प्रत्येक माणूस या मुंबईवरती प्रेम करतो, स्वतःच्या प्रगतीसाठी या मुंबई शहरामध्ये आला आहे. त्यामुळे हे शहर सुंदर चांगलं असलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका. आज या सगळ्या प्रस्तावाच्या निमित्ताने त्यांनी एक गोष्ट सांगितली की केंद्र सरकारच्या पोर्टलवरती आपण शालेय शिक्षण विभागातील 27 वस्तू ज्या आहेत त्या टाकल्यानंतर आज 43 कोटी रुपये वाचवले असं त्यांचं मत आहे. मी आयुक्तांची स्टेटमेंट ऐकली. आयुक्तांच्या स्टेटमेंटमध्ये मी असं जे समजून घेतलं ते म्हणाले आम्ही 25 कोटी वाचवले. ठीक आहे, 43 कोटी वाचवा, 25 कोटी वाचवा, महानगरपालिकेचे पैसे वाचले. पण आज योगेश सागरजी, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरून आपण या वस्तू जेव्हा मागवता, आज शाळा सुरू झाली, आपण काय सांगितलं होतं की या पोर्टलवरून जेव्हा आपण वस्तू मागवाल तेव्हा डायरेक्ट उत्पादक जे उत्पादन करतात ते या पोर्टलवरती सहभागी होतील. त्यामुळे स्वस्त दरामध्ये आपल्याला त्या वस्तू मिळतील. आपण जर बघितलं तर बूट, स्कूल बॅग, अजून 1-2 वस्तू आहेत. याच्या व्यतिरिक्त सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मध्यस्थामार्फतच तिकडे या पोर्टलवरती घ्याव्या लागल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक प्रयोग केला, 25 कोटी वाचवलेत, पण अद्यापपर्यंत मुंबई महानगरपालिकेची शाळा सुरू होऊन 1 महिना झाला, अजूनपर्यंत या 27 वस्तू विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही आहेत. आणि मला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे, मी आरोप करत नाही, पण या महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे 3 महिने जेव्हा शालेय शिक्षणाचे पूर्ण होतील तेव्हापर्यंत आपण या वस्तू पुरवणार आहात का? आणि मग या वस्तू पुरवण्यामागचं कारण काय? किंवा शाळा सुरू होण्याच्या दिवशी जर या वस्तू विद्यार्थ्यांना मिळाल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची ओढ निर्माण होते. त्यांना असं वाटतं की आपल्याकडे शूज आहेत, आपल्याकडे वॉटर बॅग आहे, आपल्याकडे गणवेश आहे, अजून ज्या काही वस्तू आहेत, आणि म्हणून हा प्रयत्न करतो. आणि म्हणून 25 कोटी रुपये आपण वाचवलेत, 43 कोटी आपण वाचवलेत, परंतु या वस्तू अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना मिळाल्या नाही, ही आमची खंत आहे. आणि म्हणून त्या लवकरात लवकर कशा मिळतील ते 3 महिने पूर्ण होईपर्यंत जर आपण वस्तूचं वाटप करत राहिलं तर 25 कोटी रुपये वाचवून या मुंबई शहराच्या शैक्षणिक विभागाला आणि विद्यार्थ्यांना आपण काय देणार आहात, हा खरा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या दृष्टीने देखील विचार करणं गरजेचं आहे. योगेश सागर, टेंडरच्या बाबतीत अजून एक विषय या ठिकाणी चर्चेला गेला. ते म्हणाले की महानगरपालिकेमध्ये महाटेंडर रद्द करून GM पोर्टलमध्ये टेंडर पद्धत चालू केल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आज मी तिला खूप कामं जी आहेत ती रखडलेली आहेत. याची कारणं अनेक आहेत.
त्यामुळे GM पोर्टलचे इंजिनियर लोकांचे अजूनपर्यंत ID आलेले नाही आहेत, ID आलेले नाही आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वच महानगरपालिकामध्ये महाटेंडर आहेत. तर मग आपल्या महानगरपालिकेमध्ये GM पोर्टल का वापरत आहे? आणि जर शक्य असेल ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या जर आणायच्या असतील तर इथे ही रद्द करायला पाहिजे. तो ठेकेदार कोण असेल ते आम्हाला माहीत नाही, परंतु जर गैरसोय होत असेल तर हे करणं आवश्यक आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये विजिलन्स विभाग योगेश सागरजी आपल्याकडे काम करतो आणि मला असं वाटतं की त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये एखादी गोष्ट आपल्याला वाटायची की अनियमित झाली तर आम्ही तिकडे महापालिकेमध्ये सभागृहात मागणी करायचो आयुक्ताकडे. आयुक्तांना सांगायचो की विजिलन्स मार्फत याची चौकशी करा. योगेशजी आपल्याला पटेल विजिलन्स मार्फत याची चौकशी करा. आम्हाला वाटायचं विजिलन्सने चौकशी केली की यातलं सत्य उघडकीला येईल. पण आज परिस्थिती काय आहे महापालिकेमध्ये? विजिलन्समध्ये खूप कमी प्रमाणात जे PO आहेत ना ते सिलेक्ट होतात सध्या. म्हणजे 100 जर PO असतील कळलं की नाही तर 4 ते 5 फक्त त्यामध्ये कुठेतरी मिकलाशी झाली म्हणून त्या ठिकाणी आपण त्या चेक करायला पाठवतो. पण आता परिस्थिती बदललेली आहे. 2 ते 10 लाखामध्ये 10% असतात, 10 लाख ते 50 लाखामध्ये 50% असतात आणि 50 लाखाच्या पुढे जे PO आहेत ते सरसकट विजिलन्सकडे पाठवले जातात. आणि जेव्हा विजिलन्सकडे पाठवले जातात ते चेक करण्यासाठी PO तेव्हा लक्ष्मीदर्शन कोणाला होतं हे देखील या ठिकाणी जाणून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून लक्ष्मीदर्शन कोणाला होतं हे देखील जाणून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळी वाईट प्रथा आपण बंद करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला या ज्या काही गोष्टी आहेत ना याच्याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई शहराच्या विकासाच्या दृष्टीने जेव्हा आपण या ठिकाणी चर्चा करतो त्यावेळी अनेक गोष्टी ज्या आपल्याकडनं राहून जातात किंवा नजरचुकीने ज्या गोष्टी आपल्या नकळत तिकडे घडतात त्याच्यावरती चर्चा करून त्या बंद करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नवीन संकल्पना या ठिकाणी आपण आणतोय ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये लिनेन धुण्यासाठी टनल लॉन्ड्री संकल्पना त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि अध्यक्ष महोदय, ही टनल लॉन्ड्री जेव्हा आपण आणतोय त्यामुळे अनेक गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत त्याचा बारकाईने विचार होणं आवश्यक आहे. आपण उत्तम स्वास्थ्यता आणि उत्तम मनस्थितीत असाल अशा परिस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील लिनेन धुण्यासाठी टनल लॉन्ड्री उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत विचाराधीन असल्याने या ठिकाणी माझ्या लक्षात आलं आहे. आणि याच विषयासंदर्भात सुमारे 100 कोटीपेक्षा अधिक किमतीची निविदा प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध तांत्रिक माहिती व आर्थिक परिणाम व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या प्रस्तावामध्ये गंभीर त्रुटी असल्याने ही जी पद्धत आहे ही महानगरपालिकेमध्ये चालू शकणार नाही. माझं मत असं आहे की वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय विभागात मेडिकल एज्युकेशन अँड मेजर हॉस्पिटल डिपार्टमेंटमध्ये टनल लॉन्ड्री या संकल्पनेचा मूळ उद्देश आणि तिची उपयुक्तता याचा पुरेसा अभ्यास केलेला दिसून येत नाही. उलट सदर प्रस्तावामुळे महानगरपालिकेवर प्रचंड आर्थिक बोजा पडण्याची तसेच काही विशिष्ट कंत्राटदारांना अनुसूचित लाभ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यामुळे संपूर्ण प्रस्तावाची स्वतंत्र निपक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, टनल लॉन्ड्री ही संकल्पना प्रामुख्याने हॉटेल उद्योग, रेल्वे तसेच इतर व्यावसायिक संस्थांमधील सामान्य वापरातील लिनेन धुण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. अशा ठिकाणच्या लिनेनवर प्रामुख्याने घाम, अन्नपदार्थ, डाग किंवा सामान्य स्वरूपाची घाण असते. या उलट महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील लिनेन हे रक्त, पू, लघवी, मलमूत्र, शारीरिक स्त्राव, संसर्गजन्य जीवाणू, विषाणू तसेच विविध संसर्गजन्य आजाराच्या संपर्कात आलेले असते. त्यामुळे अशा प्रकारच्या उच्च जोखमीच्या जैवविविक संसर्गजन्य लिनेनसाठी टनेल लॉन्ड्री प्रणाली तांत्रिकदृष्ट्या
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून माझं असं मत आहे की या प्रस्तावावरती जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ही जी लिलेन नुण्याची टनेल लॉन्ड्री आहे ती महानगरपालिकेकडे ज्या कोणाच्या डोक्यातून ही संकल्पना आली असेल त्यांनी या बाबतीतचा पुनर्विचार करावा. मी बऱ्याचशा गोष्टी आहेत जे लॉन्ड्री या ठिकाणी निर्माण केल्यानंतर वाहतुकीसाठी जो खर्च येणार आहे त्या वस्तू कलेक्ट करून सर्व हॉस्पिटल बनवून एका ठिकाणी आणण्यासाठी त्या टनेल स्वच्छ झाल्यानंतर परत त्या सगळ्या वस्तू हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी हे सगळं जे आहे ते अव्यावहारिक आहे. आणि म्हणून या पद्धतीचा उपयोग हा मुंबई महानगरपालिकेमध्ये लॉन्ड्रीसाठी होऊ नये असं माझं मत आहे. शासनाने आणि प्रशासनाने यावरती विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहामध्ये चर्चा करत असताना मुंबई शहरातील गोरेगाव येथील जो मृणालताई उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मागच्या महिन्यात मुंबईच्या महापौर आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते झाला. मला आठवतं की मुंबई महानगरपालिकेत जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा ही मूळ निविदा आपण मागवलेली आणि 12/10/2018 रोजी जी मूळ निविदा होती ती 170 कोटीची निविदा मृणाल गोरे उड्डाण पुलाची होती. आणि मग हे काम झाल्यानंतर त्यात जो फेरफार झाला ती 194 कोटीची निविदा होती. प्रभू साहेब कन्क्लूड करा. त्या 2-3 मुद्दे मांडतो आणि मी बसतो. विनंती आहे कारण आता आपली विनंती मला मान्य आहे. 20 मिनिटं कारण 200 नाही असं आहे की 293च्या सत्ता पक्षाच्या प्रस्तावावरती विरोधी पक्षाच्या वतीने मी बोलतोय. मला काही मुद्दे खोडून काढायचे आहेत, काही सूचना करायच्या आहेत. 2 सदस्य झालेले आहेत आणि बोलणाऱ्याची संख्या बी आहे भरपूर. चालू करा चालू करा. आणि द्वितीय फेरफार जो झाला तो 200.75 कोटीचा. अध्यक्ष महोदय, हे काम मृणाल गोरे उड्डाण पुलाचं गेले अनेक वर्ष बंद होतं आणि बंद केलेलं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला माझी अशी माहिती आहे, महानगरपालिकेतला माझा अनुभव आहे की हे काम करताना IITच्या तंत्रज्ञांकडून त्याचं ऑडिट होणं गरजेचं होतं आणि त्यानंतर हे काम सुरू होणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. ते ऑडिट झालं आहे का याची माहिती द्यावी. आणि त्यानंतर जर ऑडिट झालं असेल आणि जेव्हा हे ब्रिजचं काम पूर्ण झालं तर त्याच्यावरती आपण वेटची ट्रायल घेतली आहे का हे देखील या सभागृहामध्ये कळणं आवश्यक आहे. आज काय परिस्थिती आहे, आपण त्याच्यावरती मॅकॅडम टाकलं होतं, ते मॅकॅडम एकाच वेळेला टाकलं नाही म्हणून त्या हात लावला तरी ते डांबर निघत होतं. ही तांत्रिक बाब झाली. पण तिथे उभं राहिल्यानंतर दोन्ही बाजूने जेव्हा गाड्या जातात तेव्हा ब्रिज हलतंय आणि हे ब्रिज हलत असेल तर त्याला टेक्निकली कुठेतरी लूफॉल्स आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 20 वर्ष जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो, आम्ही जरी अभियंते नसलो तरी देखील आमच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये राहून गेल्या आहेत. त्याची खऱ्या अर्थाने चौकशी करा. आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी जर राहून गेलेल्या असतील त्याची चौकशी करायची असेल आणि मग त्यानंतर ब्रिज सुरू करायचं असेल तर अतुलजी हे ब्रिज सुरू करण्याची घाई का झाली हा खरा प्रश्न मुंबईकरांच्या मनामध्ये. याची घाई यासाठी झाली कोळंबकर साहेब की ज्याने त्या ब्रिजचं काम घेतलं होतं त्या ठेकेदाराला दर दिवसा पॅनल्टी लागत होती आणि ही पॅनल्टी ज्या दिवशी ब्रिजचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून बंद झाली. त्या ठेकेदाराची पॅनल्टी जी होती ती बंद करण्यासाठी घाईघाईने या ब्रिजचं उद्घाटन केलं का अशा शंका आता मुंबईकरांच्या मनामध्ये साहजिक आहे आणि म्हणून याची देखील चौकशी आपण करा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला एक महत्त्वाचा विषय जो आहे ज्याचा उल्लेख या प्रस्तावामध्ये आहे, त्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं की या लोखंडवालापासून रत्नागिरी हॉटेल आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोडला जोडणाऱ्या जो 120 फुटाचा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम करण्यासाठी
मागील काळामध्ये मी देखील अनेक बैठका घेतल्या, या विधानसभेमध्ये लक्षवेधी आणली. माझे मित्र पलीकडे ज्या भागात आमदार आहेत अतुल भातखळकर, त्यांनी लक्षवेधी आणली. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो व्हायटल प्रोजेक्ट म्हणून आम्ही डिक्लेअर करून घेतला. कांदिवली लोखंडवालापर्यंत आपण झोपड्या सगळ्या काढल्या, पण कांदिवली लोखंडवालाच्या पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीमध्ये ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या त्यांना स्थलांतर करणं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची परवानगी आणणं आणि हा रस्ता पुढे सुरू करणं हे महत्त्वाचं आहे. कारण आज उपनगरातील ट्रॅफिक जर बघितलं आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती येणारा ताण बघितला तर हा जो रस्ता आहे कांदिवलीपासून मुलुंडकडे जाणारा, गोरेगावला येणारा, हा वाहतुकीला रिलीफ देणारा रस्ता आहे. आणि म्हणून आज CM पोर्टलमध्ये, CM वॉर रूममध्ये या रस्त्याची नोंद आहे. व्हायटल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर आहे, तरी देखील हे काम अजून होत नाही आहे. तिकडे असणाऱ्या 700-750 घरांना पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने आजूबाजूला जे SRA होत आहेत तिथे PTC बांधल्या आहेत, त्या PAPमध्ये कन्वर्ट करून यांना घरं दिली तर हा रस्ता लवकर मोकळा होईल. आणि म्हणून आजच्या या चर्चेमध्ये माननीय मंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे की टाईम पिरियडमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी आणून आज CMच्या वॉर रूममध्ये ज्या रस्त्याची नोंद आहे व्हायटल प्रोजेक्ट म्हणून या विधानसभेने ज्याला मान्यता दिली आहे, अध्यक्ष महोदय, तो रस्ता किती दिवसात आपण मुंबईकरांना देणार हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या दृष्टीने या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी खुलासा करावा. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सध्या शेवटचा घ्या. बरं, आपल्या विनंतीनुसार मी शेवटचं, माझे 10 मुद्दे होते पण मी शेवटच्या मुद्द्यावर येतो. अध्यक्ष महोदय, मी अजून एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतोय की मुंबई शहरामध्ये आज 2250 किलोमीटरचे रस्ते हे आपण या ठिकाणी आहेत. त्यापैकी 1700 किलोमीटरच्या रस्त्याचं काम CC रोड पूर्ण झालं आहे, 500 किलोमीटरचं काम सुरू आहे, 200 किलोमीटर रस्त्याचं काम बाकी आहे. आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीनुसार हे CC रोडचं जे काम सुरू आहे ना अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये CC रोडच्या कामाचा दर जर बघितलात मुंबईचा तर या ठिकाणी 12 ते 15 हजार एक चौरस फुटाचा रेट आहे. ज्यावेळी CC रोड सुरू झाला ना तेव्हा महानगरपालिकेमध्ये 5 ते 6 हजार चौरस फुटाचे हे रस्ते आम्ही केलेत. महागाई वाढली, स्टील वाढलं, सिमेंट वाढलं, बाकी प्रक्रिया वाढल्या, किती पैसे वाढतील. पण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार 1.5 पट जास्त पैसे आपण या ठेकेदारांना देतोय. आणि याची एकदा चौकशी करा, त्याची एकदा श्वेतपत्रिका समोर आणा आणि मग कळेल की कोविड नंतर प्रशासकीय काळामध्ये जी लयलूट या महानगरपालिकेमध्ये पैशाची केली, त्याच्यामध्ये CC रोड जे करणारे आहेत, तो मेगा इंजिनिअरिंग, कोणाचे जावई मला माहीत नाही, या शहरामध्ये जी कामं घेतली आहेत ईगल, ती सगळी कामं बंद आहेत. अधिकारी रडतायत, हात जोडतात आमच्यासमोर येऊन, साहेब आम्ही काय करू शकतो, ठेकेदार असा दिलाय, त्याला फाईन करू शकत नाही, ही परिस्थिती आहे. आणि मग 1.5 पट जास्त कामाचे पैसे, काम होण्या अगोदरच ॲडव्हान्स उचललेला आहे. ही महानगरपालिकेच्या पैशाची लयलूट जो तुम्ही केली ती कोणाच्या सांगण्यावरून केली त्याची एकदा माहिती या सभागृहासमोर द्या, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अनेक मुद्दे आहेत. आम्ही जर बोलायला लागलो तर रात्रभर या सभागृहामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अनेक विषयावरती बोलू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जे मुद्दे मी मांडले आणि आपल्या विनंतीनुसार अनेक मुद्दे असताना देखील मी आता काही मुद्दे जे आहेत ते पुढच्या चर्चेसाठी राखून ठेवतो. पण या प्रश्नांची उत्तरं या सदनामध्ये जे मंत्री महोदय उत्तर देतील त्यांनी दिली पाहिजे, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद.